बऱ्याचदा मुलं पोळी भाजी खायला मागत नाहीत. पोळी भाजीपेक्षा पौष्टिक, झटपट होणारा आणि खूप जास्त पौष्टिक असणारा खुसखुशीत मऊसूत मोरिंगा पराठा म्हणजे शेवग्याच्या पानाचा पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. खूप पौष्टिक आहे हा पराठा. शेवग्याच्या सेवनाने 300हून अधिक रोगावर उपचार केले जाऊ शकतात, म्हणून आयुर्वेदात याला अमृत मानले जाते. आज आपण शेवग्याच्या पानाचे काही फायदे देखील घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. आमच्या घरामध्ये खूप मोठं झाड आहे शेवग्याच्या पानाचं. तर मी विचार केला शेवग्याच्या पानाचं आहे त्या फांद्या आहेत त्या मोठ्या मोठ्या खालच्या जे येतात ते तोडून घेतल्या आणि फांद्या तोडून घेतल्यानंतर मी काय घेतं आणि शेवग्याच्या शेंगाच्या जे पानाच्या फांद्या आहेत छोट्या त्या आपल्याला हाताने तोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कशामुळे आणले तुम्हाला एक मोठा मी व्हिडिओ बनवणार आहे, नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. मला जेवढे पराठे करायचे तेवढा मी पाला घेणार आहे शेवग्याच्या शेंगाचा आणि पराठा करणार आहे. म्हणजे आपण काही फायदे जाणून घेणार आहोत या शेवग्याच्या पानाचे. या पानाच्या सेवनाने शरीराला पोषक तत्वेच मिळत नाहीत तर अनेक रोगाचा धोका यामुळे कमी होतो. ही शेवग्याच्या पानामुळे थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. शरीराला ऊर्जा मिळते कारण या पानामध्ये भरपूर लोह असते जे अशक्तपणा दूर करण्यास मदत करते. यासह व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असते. तुम्हाला ऑफिस किंवा घरी नेहमी थकवा जाणवत असेल तर सकाळी शेवग्याच्या पानाचा तुम्ही पराठा देखील खाऊ शकता किंवा पाणी देखील पिऊ शकता शेवग्याच्या पानाचं. शेवग्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट, ओमिनो ॲसिड, फायबर, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि थायमिन यासारखे आवश्यक तर शेवग्याच्या पानात सेवन केलं पाहिजे. आणि मधुमेहाच्या रुग्णाने याचे सेवन केले पाहिजे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते. यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. शेवग्याच्या पानामध्ये दुधापेक्षा 64 पटीने अधिक कॅल्शियम आढळते या पानामध्ये. तसेच शेवग्याच्या सेवनात 300हून अधिक रोगावर उपचार केले जाऊ शकतात, म्हणून आयुर्वेदात याला अमृत मानले जाते. तर इथे मी झाडाचे म्हणजे फांद्या तोडल्या होत्या ना त्याचे मी पानं तोडले आहेत असे करून. फक्त पानच घ्यायचे, देठ वगैरे अजिबात घ्यायचे नाही आहेत. या फक्त पानं तोडून घेतलेले बघू शकता या पद्धतीने. मी इथे शेवग्याच्या पानं देखील तोडले आहेत. आता आपण ह्याच्यापासून मस्त असा पौष्टिक पराठा करणार आहोत. तरी ते पानं देखील तोडून घेतलेले आहेत. तुमच्याकडे शेतामध्ये हे कुठंही तुम्हाला अवेलेबल मिळेल झाड जे तोडून घ्यायचे पानं. इथे मी मोठं ताट घेतलेलं आहे पराठा करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला ह्यासाठी एक वाटण करायचं आहे. त्यासाठी छोटं मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच अद्रक तुकडा, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची देखील घेऊ शकता 1 ते 2. आता ह्याला मध्ये जाडसं वाटून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता या पिठामध्ये आपल्याला आपण जाडसं वाटून घेतलेलं अद्रक, लसूण, कोथिंबीर वाटून घेतली जाडसं ते टाकून घ्यायची पिठामध्ये. ओवा टाकायचा 1 चमचा हातावरती चोळून, 1 चमचा तीळ टाकायचे. आता या पिठामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद टाकायचे. हळद टाकल्यानंतर आता आपल्याला 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकायचे. लाल तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. अर्धा चमचा आपल्याला धने पावडर टाकायचे आणि गरम मसाला टाकायचे 1 चमचा आणि चिमूटभर हिंग टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये पिठामध्ये. मी ते सर्व साहित्य देखील टाकलेलं आहे. आता हे बाजूला ठेवून देऊयात. तर आपण शेवग्याचे जे पानं तोडून घेतले होते ना, मी हे सर्व धुवून घेतले स्वच्छ सुरुवातीलाच आणि पुन्हा सुकवून घेतले. आता हे बघू शकता या पद्धतीने पानं किती छान असे ताजे आहेत, मस्त टवटवीत असे. आता हे आपल्याला चिरून घ्यायचे, असेच वापरायचे नाही आहेत, बारीक असे चिरून घ्यायचे. चिरून घेतल्यामुळे असे अख्खे दिसत नाहीत, छान बारीक करून घ्यायचे या पद्धतीने. आता इथे मी पानं देखील चिरून घेतलेले आहेत या पद्धतीने. इथे मी बारीक असे पानं देखील चिरून घेतलेले आहेत. आता हे या पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे. याच पद्धतीने इथे सो राहिलेले देखील मी चिरून घेतलेले आहेत. इथे मी आता आपण जे साहित्य टाकून घेतलं होतं सगळं याच्यामध्ये आपल्याला
या शेवग्याच्या पानं जे आहेत चिरून घेतले ते टाकायचे या पिठामध्ये. इथे मी दह्यामुळे काय होतं टेस्ट आणखीन वाढते, त्यासाठी इथे 2 चमचे आपल्याला दही टाकायचे फ्रेश असं त्याच्याकरता. जर तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही लिंबू देखील पिळू शकता या पिठामध्ये. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हाताने. व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर सर्व एकजीव झाल्यानंतर हे पिठाला लागल्यामुळे आता इथे मी पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपण कणिक वगैरे कशी मळतो ना अगदी तसं मळून घ्यायचं. आता इथे थोडं पाणी टाकत ॲड करत आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकत इथे मी छान घट्टसर गोळा देखील मळून घेतलेला आहे. आता थोडं रेस्ट देखील करून घेतलेलं 10 मिनिट. आता आपल्याला लगेच पराठा करायला घ्यायचे आहेत. इथे मी हातावरती छोटासा चपाती एवढा उंडा करून घेतलेला आहे चपातीचा गोळा. आता ह्याला आपल्याला एकसारखं करून घ्यायचं. पिठामध्ये आहे ते घोळून घ्यायचं आहे, पोळपाटावरती आता ठेवायचं आहे आणि ह्याला आता आपल्याला लाटायचं आहे. लाटत असताना आपण आता ह्याला मधून तेल लावायचं, पीठ टाकायचं वरून. चपातीला आपण घडी कशी करतो ना अगदी तशीच करून घ्यायची. आता ह्याला लाटून घ्यायचं या पराठ्याला, म्हणजे असं केल्याने घडी केल्याने आपला पराठा छान फुगतो. आता ह्याला एकसारखं असं लाटून घेणार आहोत. जास्त पराठ्याला जाड देखील ठेवायचं नाही. आपण पोळी कशी लाटतो ना अगदी तसं लाटून घ्यायचं. मी इथे एकसारखा छान देखील पराठा देखील लाटून घेतलेला आहे. आता हा आपल्याला पराठा देखील छान लाटून झालेला आहे. आता इथे मी बाजूला देखील शेजारी लगेच तवा गरम करत ठेवला होता. त्याच्यावरती आपल्याला पराठा टाकायचा आहे आणि पराठा आहे तो दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचा आहे. आता आपल्याला पलटी मारून घ्यायची. आपल्याला पराठ्याला पलटी मारून घेतली की सुरुवातीला वरच्या बाजूला आहे ते तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने लावते मी, तर तुम्ही चमच्याने देखील लावू शकता किंवा तूप किंवा बटर देखील लावू शकता. पलटी मारून घ्यायची आणि वरच्या बाजूने देखील छान तेल लावून घ्यायचं आणि खरपूस मस्त असा गोल्डन कलरवरती आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. मोरिंगा पराठा मस्त फुगला देखील आहे, बघू शकता तुम्ही. कलर देखील मस्त आलेला आहे, परफेक्ट छान देखील तयार झालेला आहे. आता हा पराठा आपल्याला मीडियम गॅसवरतीच भाजायचा, हाय गॅसवरती भाजायचा नाही म्हणजे करपू शकतो. आता छान देखील भाजून झालेला आहे खरपूस मस्त असा, देखील सुवास देखील पसरतो भाजल्यानंतर या पराठ्याचा. आता काढून घ्यायचा तव्यावरून. आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने आणखीन एक पराठा करून दाखवते. छोटासा गोळा करून घ्यायचा चपाती एवढा आणि याला लाटून घ्यायचे आणि आता लाटून घेतल्यानंतर सुरुवातीला छोटी पोळी, आता त्याला तेल लावून घ्यायचे आतून किंवा तूप देखील लावू शकता. घडी करायची, आपण पोळीला कशी घडी करतो आणि पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि ह्याला लाटून घ्यायचे. लाटत असताना जास्त जाड देखील लाटायचं नाही, कडा व्यवस्थित अशा लाटून घ्यायच्या. बघू शकता चपाती कशी लाटतो ना अगदी तसंच लाटून घ्यायचे व्यवस्थित असा. मस्त आपला पराठा देखील तयार झालेला आहे. आता लगेच आपण भाजायला घेणार आहोत. तव्यावरती मी लगेच टाकलेला आहे पराठा. आता खालच्या बाजूने आपल्याला थोडेसे बबल्स आले की वरून पलटी मारून घ्यायची आणि खालच्या बाजूने पलटी मारून घेतली, वरच्या बाजूला तेल लावून घ्यायचे किंवा तुम्ही तूप देखील लावू शकता. आता ह्याला पलटी मारून घेतल्यानंतर वरची जी बाजू आहे छान ह्याला तेल लावून घ्यायचं आणि ह्याला मीडियम गॅसवरती छान आपल्याला गोल्डन रंगावरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे. बघू शकता छान फुगला देखील आहे, मस्त गुबगुबीत मस्त कलर देखील आलेला आहे, छान रेडी झालेला आहे. आता हा तव्यावरून आपल्याला काढून घ्यायचा आहे. मस्त पराठा बनवून तयार झालेला आहे मोरिंगा पराठा. आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे मी सर्व पराठे देखील बनवून घेतलेले आहेत. या पानाच्या सेवनात शरीराला पोषक तत्वेच मिळत नाहीत, तर अनेक रोगाचा धोका यामुळे कमी होतो. त्यामुळे ह्याचं सेवन केलंच पाहिजे आणि पराठे देखील छान तयार होतात. लहानापासून मोठ्यांना आवडतील एवढे मस्त हे पराठे बनवून तयार होतात. शेवग्याच्या पानाचे पराठे किंवा मोरिंगा पराठा देखील म्हणतात ह्याला. इथे आपले बघू शकता तुम्ही मऊ लुसलुशीत गुबगुबीत मस्त खुसखुशीत असे खमंग आपले पराठे देखील बनवून तयार झाले. चवीला तर मला इतकं भन्नाट मस्त चवीचे लागतात ना.
तुम्ही हे पराठे दह्यासोबत खाऊ शकता किंवा टमॅटोची चटणीसोबत खाऊ शकता किंवा टमॅटो केचपसोबत देखील खाऊ शकता। इथे आपले मस्त लुसलुशीत गुबगुबीत पराठे देखील बनवून तयार झाले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने पराठा नक्की करून बघा, तुम्ही सुद्धा खावा आणि लहान मुलांना सुद्धा करून द्या, फार आवडेल। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त रेसिपीमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।